नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण उजाड उघडे माळ रानही ही 9वी कविता घेतो आहे. 9th इंग्लिश मीडियम. कवयित्री आहे ललिता गादगे. 9th इंग्लिश मीडियमचा भाग 3 मधली कविता आहे उजाड उघडे माळ रानही. आता इथे उजाड याचा अर्थ प्रकाश नाही आहे, अगदी कोरडे झालेले आहे, ड्रायनेस. तर या कवितेची कवयित्री आहे ललिता गादगे. ही निसर्ग कविता आहे, निसर्गाचं वर्णन केलेलं आहे. तुम्हा लोकांना जेव्हा एखादं पत्र येतं कि तुम्ही एखाद्या पिकनिकला जाऊन आला आहात, तो आप अपने फ्रेंड्स को या अपने घर में, क्योंकि आप बाहर गांव में हो, इस हिसाब से अपने घर में खत लिखना है, लेटर लिखना है, तो इसका रेफरेंस आप ले सकते हो, इस पोयम का हो या इस तरह के आपके लेसन्स जो है उससे भी. उसके साथ साथ एसे रायटिंग में निसर्गाचे वर्णन, तुम्ही पाहिलेल्या सहलीचे वर्णन करा, पिकनिकला गेला आहात तर त्यामध्ये सुद्धा उसी में भी इस पोयम का रेफरेंस आप ले सकते हो. तो हम लोग स्टार्ट करते हैं. प्रसिद्ध कवयित्री ललिता गादगे यांची उजाड उघडे माळ रानही ही कविता आहे. या कवितेत कवयित्रीने वसंत ऋतूच्या स्प्रिंग सीझन आगमनामुळे सृष्टीच्या निसर्ग सौंदर्यातील बदलांचे मनमोहक वर्णन केलेले आहे. वसंत ऋतु, अभी आप लोगों ने देखा होगा कि होली के पहले शिशिर ऋतु कहते हैं, तो आप लोगों ने देखा होगा कि बहुत सारी पतझड़ होती है, जो पान है, लीव्स जो है वो पूरे गिरते हैं, पेड़ के पत्ते गिर जाते हैं. मगर 15-20 दिन के पहले अपने पूरा जो पेड़ है वो ड्राई हुआ है, या ड्राई मीन्स उसके पत्ते पूरे झड़ गए हैं. मगर अभी देखते हो पीपल का पेड़ हो या बड़ का पेड़ हो, तो कौन सा भी, तो आप लोगों को ऐसे पता चलता है कि नए नए छोटे छोटे पर्ण यानी लीव्स, पत्ते, पान हर एक पेड़ पे हमें दिखाई देते हैं. तो जो ड्राइनेस है वो जाके हर जगह हरा भरा सा नेचर तैयार हुआ है. यानी वो कैसा है, मनमोहक है, यानी लुभावने वाला है, मन को आकर्षित करने वाला है. तो फर्स्ट काव्य पंक्ति हम देखते हैं. स्वागत करण्या वसंत ऋतूचे, रंग उधळले दिशा दिशांना, बेरड कोरड इथली सृष्टी, घेऊन आली ती नजराना. अभी ये तो आपको पूरा पोयम पेपर में आता है, मगर इसका यदि एक्सप्लेन करना है, इस हिसाब से यदि क्वेश्चन आते हैं तो इसमें आएगा विधाने पूर्ण करा. तो यदि आपको स्वागत करण्या डैश दिया है, वसंत ऋतूचे, रंग उधळले दिशा दिशांना, तो ये जो आंसर आएगा, यानी फिलअप जब आता है, तो दिशा दिशाना, इसका तो जो वेलांटी है, आ की मात्रा है, ए की मात्रा है, इसके तरफ ही आपको ध्यान देना है. तो लिखते समय आपका स्पेलिंग मिस्टेक नहीं होना चाहिए. तो इस तरह यदि आपके सामने है ये पोयम, तो आप इसका कैसे अर्थ देखोगे. वसंत ऋतूचे स्वागत करण्याकरिता, करण्या आहेच, करिता, दिशा दिशांना, सर्व दिशांना रंग उधळले आहे. इथली सृष्टी कशी आहे, ड्राय आहे, बेरड आहे, कोरड आहे, पण ही कशी झालेली आहे, वसंत ऋतूच्या आगमनाने सर्व फुलं, फळं, पानं, हे सगळ्या विविध रंगांची फुलं, पानं उधळून आली आहे. आणि मग काय बरं, ही सृष्टी काय घेऊन आली आहे, नजराणा, गिफ्ट. नजराणा म्हणजे बक्षीस घेऊन आलेली आहे.
स्वागत आतिथ्य, या आओ आओ आओ, हमारे यहाँ बैठो बैठो, वेलकम. उधळणे टू स्प्रेड, पसरणे, पसरवणे. नजराणा भेट. बेरड निगरगट्ट म्हणजे ड्राइनेस. आता बेरड ये नेचर के बारे में यानी मनुष्य स्वभाव में भी आता है, और उसके साथ साथ ये जो धरती है, धरती माता में जो सृष्टि यानी पेड़ हो, पतझड़ जो आती है ना, तो पतझड़ होने के बाद क्या होता है, पूरा बेरड और ड्राइनेस आ जाता है. अभी अर्थ देखते हैं. वसंत ऋतूच्या आगमनासाठी, मैंने शॉर्ट में जो काव्य पंक्ति है इसमें किस तरह एक्सप्लेन करना है वो बताया है, अभी ब्रेक में देखो. वसंत ऋतूच्या आगमनासाठी जणू निसर्ग. आता निसर्ग आहे हा शब्द जर आठवलं नाही तर सृष्टी हा शब्द तुमच्या काव्यपंक्तीत आलेला आहे, तो तुम्ही लिहिला तरीही चालणार आहे. निसर्ग सज्ज झालाय, तैयार झालाय, सज्ज झाला है, तैयार हो गया है. किस लिए? वसंत ऋतू आने वाला है, स्प्रिंग सीजन. निसर्गाचे बदलते मनमोहक रूप पाहून वसंत ऋतूच्या स्वागतासाठी निसर्ग जणू नटलेला आहे, याने सज धज के तैयार हुआ है, असे वर्णन कवयित्रीने केलेले आहे. अभी वसंत के पहले शिशिर ऋतू आता है. शिशिर ऋतूमध्ये झाडावरील पाने गळून पडतात, पतझड होतीये. सर्वत्र वृक्ष कोरडी झाडे दिसून येतात, ड्रायनेस हुआ है. पण वसंत ऋतूमध्ये दाही दिशांना, दश दिशांना, प्रत्येक दिशेला पाना फुलांच्या रंगांची उधळण निसर्गाने केलेली आहे, असे कवयित्री म्हणते. वेगवेगळ्या रंगांनी, पाना फुलांनी झाडे बहरून आली आहे, अशी या बेरड कोरडी झालेली सृष्टी, अशी ही बेरड कोरड झालेली सृष्टी विविध रंगांचा नजराणा घेऊन वसंत ऋतूच्या स्वागतासाठी नटलेली आहे. म्हणजे ही सृष्टी स्वतः, म्हणजे जे पानं गळून गेलेले आहे ते पुन्हा आले, यानी पतझड़ जो हुई है तो और पर्ण आ गए हैं, फूल आए, हर तरह से पूरी सृष्टि सज धज के जैसे तैयार है. किस लिए तैयार है? वसंत ऋतू का स्वागत करने के वास्ते. कोणत्या ऋतूचे स्वागत करायचे? आपके सामने काव्य पंक्ति होती है, उसमें से देखना है वसंत ऋतूचे. दशा दिशांना रंग उधळण्याचे कारण वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी. क्यों दश दिशा में, हर दिशा में, हर साइड में क्यों कलरफुल कैसे हुए हैं? तो जैसे कि वसंत ऋतू का स्वागत करना है, वेलकम के वास्ते. सृष्टी कशी नटली आहे? पाना फुलांच्या विविध रंगांनी, दाट गर्द, यानी वेराइटी ऑफ कलर्स, यानी जो फ्लावर्स के कलर्स होते हैं, कितना वेराइटी, एक जैसे थोड़ी होते हैं. तर पाना फुलांच्या विविध रंगांनी रंग उधळणारा कोण आहे? निसर्ग आहे. सेकंड देखो काव्य पंक्ति. फर्स्ट का हो गया है हमारा, अभी सेकंड में देखो. गर्द पोपटी लेऊन वसने, यानी गर्द पोपटी, डार्क डेन्स. मुरडत आली लिंबोणी, यानी एकदम स्टाइलिस्ट. लिंबोणी यानी अपना कड़ू नीम का पेड़ होता है ना, उसे कहा है. जर्द तांबड़ी कर्ण फुले ही, यानी कॉपर कलर, वो भी कैसा है? जर्द कॉपर कलर है. कर्ण फुले ही, इयरिंग्स, कानात घालायची फुलं. घालून सजली नागफणी. नागफणी यानी एक प्लांट है. तो यहाँ पे किस तरह का कड़ू नीम का और नागफणी का वर्णन किया है. देखो, लिंबोणी गर्द पोपटी लेऊन, लेऊन परिधान, पहन के
वसने वस्त्र क्लॉथ, जर्द तांबडी कर्णफुले ही घालून सजली नागपणी. नागपणीने काय केलं? जर्द लालसर तांबड्या रंगाचे कर्णफुले घालून जणू काही नागपणी ही सजून धजून आलेली आहे. मूर्डत एकदम शाइनिंग मार के आ रहे हैं जैसे, इस तरह का वर्णन किया हुआ है. वसने वस्त्र एक क्लॉथ, गर्द दाट डेन्स, सजली नटने सजने, टू गेट ड्रेसअप करके जैसे ये सब पेड़ तैयार हुए हैं. कर्णफुल कानातले इयरिंग्स, यानी सही में उन्होंने पहना है नहीं, तो जो कुछ कलर है, जो कुछ फ्लावर्स है उसका वर्णन किया है. वसंत ऋतूमध्ये सृष्टीने विविध रंगाची उधळण केली आहे. झाडांना हिरवी गर्द पालवी म्हणजे कोवळी पाने फुटलेली आहेत. गर्द रंगाची, हिरव्या रंगाची, ग्रेनिश. ती हिरवी पालवी पाहून असे वाटते जणू लिंबोणी, कडुलिंबालाही पण अशी कोवळी कोवळी पानं येतात. हिरवे वस्त्र परिधान करून मुरडत नटून थटून आली आहे लिंबोणी. तांबड्या रंगाची कर्णफुले घालून नागफणीचे झाड नटून सजून आलेले आहे. आता मुरडत एकदम स्टाइलिस्ट तैयार होकर ड्रेसअप वगैरह करके जिस तरह चलते हैं उसी तरह जैसे ये लिंबोणी आई हुई है. एका वाक्यात उत्तर बघा. लिंबोणी म्हणजे काय? लिंबोणी म्हणजे कडुनिंब. कडुनीम का पेड़ होता है ना, उसके भी पत्ते झड़ जाते हैं, पतझड़ हो जाती हैं, तब उसे भी स्मूथ ऐसे पर्ण आ जाते हैं छोटे छोटे. वो कुछ रेडिश या येलोइश या डार्क ग्रीन. लिंबोणीने काय परिधान केलेले आहे? गर्द पोपटी वस्त्र परिधान केलेले आहे. लिंबोणी कशी आली आहे? गर्द पोपटी वस्त्र लेऊन मुरडत आली आहे. गर्द पोपटी म्हणजे काय? हिरवागार रंग. ये जो मैंने सब दिया हुआ है, तो हर एक क्वेश्चन, हर एक लाइन में क्वेश्चन पूछ के, कि ताकि आप लोगों तक को पोयम आपको लाइक हो जाए. विधाने पूर्ण करा. गर्द पोपटी लेऊन वसने, वहीं पे ये आंसर होता है. मुरडता आली लिंबोड़ी, ये है आंसर हमारे. और जर्द तांबड़ी कर्णफुले ही. थर्ड काव्य पंक्ति देखो. लुसलुस पाने अंगोपांगी, झुले वडहा दंग होऊनी, दुरंगी चुनरीत उभी ही घाणेरी ही नटून थटूनी. लुसुलुसु पान, जस्ट छोटे छोटे पत्ते आए हैं. पेड़ जो है. अंगोपांगी, अंगा खांद्यावर. देखो आप लोग देखते होगे कि बर्ड का जो पेड़ है उसके ऊपर ऐसे बहुत सारे पत्ते आए हैं, छोटे 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 छोटे. और वो हवा, जब हवा का झोंका आता है तो जैसे अपने ही धुन में वो सब झूल रहे हैं. अंगोपांगी, अंगा खांद्यावर असलेली पानं. दुरंगी चुनरीत उभी ही, दो कलर में चुनरी, चुन्नी. घाणेरी ही नटुनी थटोनी. अभी घाणेरी ये एकदम उग्र दर्प वाला एक वनस्पति है. वो भी कैसे खड़ी है? दो रंगी कलर का चुनरी पहन के जैसे सज धज के खड़ी हैं. लुसलुशीत, हवी हवीशी वाटणारी, एकदम स्मूथनेस जिस तरह होता है ऐसा नहीं, कितना प्यारा है. तो ये पत्ते भी कैसे हैं? बहुत प्यारे लग रहे हैं. लुसलुशीत, हवी हवीशी वाटणारी, टवटवीत, फ्रेश अँड हेल्दी. दुरंगी, दोन रंगाची, ट्विन्स कलर. अंगोपांगी, अंगा खांद्यावर. घाणेरी, उग्र दर्प असलेली, यानी उसका
सुगंध नहीं है, मगर एकदम क्या बोलते हैं कि वो जो उसका दर्प है, बास जो है वो एकदम उग्र है, तीव्र है. शिशिर ऋतूमध्ये झाडावरील पाने गळून पडतात, परंतु झाडांना वसंत ऋतूमध्ये नवी पालवी फुटते, म्हणजेच कोवळी पाने येतात. आता ही नवी पालवी, तुम्ही इथे या दोन पैकी एक लिहिलं तरीही चालेल. अशीच हिरवी पाने, कोवळी टवटवीत पाने वडाच्या झाडालाही आली है. म्हणजे शिशिर ऋतु में पूरी पतझड़ हो जाती है, मगर वसंत ऋतु में नए नए पत्ते आ जाते हैं. वो कैसे है? फ्रेश है, हेल्दी है, स्मूथ है. अ, ऐसे ही पेड़ पत्ते किसे आए हैं? बड़ के पत्तों को, पेड़ को हिरव्या पानांनी बहरलेला आहे. अशी लुसलुशीत पाने अंगोपांगी घेऊन वडाचे झाड आनंदाने मग्न झाले. जैसे कि गोदी में ले लेके अपने एकदम ऐसे झूल रहा है कि हव्याचा झोंका जिस तरह आता है, उसी तरह अपने ही धुन में ये पेड़ झूल रहा है. सृष्टीने दोन रंगांची उधळ घाणेरीला दिलेली आहे. म्हणजे दो कलर है उसमें, तो उसका वर्णन कवयित्री कैसे करती है? जैसे कि चुनरी लेके ही वो वसंत ऋतु का स्वागत करने के लिए तैयार हुई है. तेव्हा घाणेरी सुद्धा जणू दुरंगी चुनरी घेऊन नटून थटून वसंत ऋतूच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. वड कसा झुलतो है? कोवळी लुसलुशीत पाने अंगोपांगी घेऊन आनंदाने दंग होऊन झुलतो आहे. घाणेरी कशी नटली आहे? दुरंगी चुनरी घेऊन घाणेरी नटलेली आहे. ये जो सब आंसर जो है, तो आपके जो 4 लाइन्स जो होते हैं उसी में का ही आंसर आपको लिखने हैं. विधाने पूर्ण करा. जो फर्स्ट मैंने आपको बताया था फर्स्ट का इसमें, तो यहाँ मैंने लिखा नहीं है, खाली इस तरह का क्वेश्चन पोयम के काव्य पंक्ति जो होते हैं उस हिसाब से आएगा. फोर्थ काव्य पंक्ति देखो, सड़सड़ झड़झड़, इस तरह के भी वर्ड्स लिखने का आपका क्वेश्चन आता है. सळसळ झळझळ पिंपळ पाने मऊ मुलायम मोर पिसावरी. पिकॉक के विंग जो होते हैं, मोर पिसावरी. साबर लाल कळ्यांनी लखडून उभे स्वागता पाणंदीवरी. ये ध्यान में रखो. पाणंद मीन्स छोटा सा रास्ता. पिंपळाचे पान कसे आहे? मोरपिसांसारखे मुलायम आहे. ते कसे होतात? ते सळसळ आणि झळझळ होतात. ते कशामुळे होतात? ते क्यों होते हैं? हवा का जब झोंका आता है इसलिए. सांबर लाल, सांबर हा कसा है? लाल कलियां भरपूर आले, बहुत सारे उसमें कलियां आई हैं, तो उससे वो पूरा यानी सांबर का जो पेड़ है, इतना सारा उसको कलियां आई हैं कि ऐसा लगता है कि वो साइड में, रास्ते के साइड में वसंत ऋतु का स्वागत करने के लिए खड़ा है. नवीन कोवळ्या पानांनी पिंपळाचे झाड बहरून आलेले. यानी ये जो काव्य पंक्ति है, इसमें हर पेड़ का वर्णन आया हुआ है. ये वो सब क्या है? ये सब किसके स्वागत के लिए खड़े हैं? वसंत ऋतु के. नवीन कोवळ्या पानांनी पिंपळाचे झाड बहरून आले. मोरपिसासारखी कोवळी चमकणारी हिरवी कंस पाने अंगावर घेऊन, और जो बड़ा सा पेड़ है, हर एक ब्रांच पे पत्ते लगे हुए हैं. हिरवी कंस पाने अंगावर घेऊन पिंपळ वाऱ्याबरोबर सळसळत उभा आहे. तसेच लाल कळ्यांनी बहरलेले, लखडून बहरलेले सांबर उभे स्वागता पांदीवरी. एखादी आप लोग काव्य पंक्ति का भी यूज किया तो ब्रीफ स्वमत जो है वो एकदम अट्रैक्टिव होता है. ये तो मैंने अर्थ दिए हैं. उभे स्वागता पाणंदीवरी. पाणंदीवरी मीन्स अरुंद पायवाटेवर बाजूला वसंत ऋतूच्या स्वागताला
उभे आहे. मोरपिसाची उपमा कोणाला दिली आहे? मोरपिसाची उपमा पिंपळाच्या हिरव्या कोवळ्या पानांना दिलेली आहे. सांबर कशामुळे बहरलेला आहे? लाल कळ्यांनी बहरलेला आहे. अभी यही काव्य पंक्ति का आपको मैच द फॉलोइंग है. सळसळ झळझळ, मऊ मुलायम, लाल कळ्यांनी. ये हो गया अ, ये हो गया है ब, और ये है आंसर. अभी यहाँ सांबर पिंपळ पाने मोर पिसाभरी. तो सळसळ झळझळ पिंपळ पाने, मऊ मुलायम मोर पिसापरी, लाल कळ्यांनी सांबर. ऐसे भी क्वेश्चंस आ सकते हैं. नेक्स्ट काव्य पंक्ति, पळस फुले ही बहरून आली. अभी होली के समय आप लोग देखते हो कि 3 ऐसे पत्ते बड़े बड़े ऐसे आता है. तो पळसाचं झाड़ रास्ते में बहुत सारे दिखाई देते हैं हमें. तो अभी आप लोगों ने देखा होगा कि उसे ऑरेंज कलर के जरा डार्क रेडिश वगैरह ऐसे बहुत सारे फूल आते हैं, मगर पत्ते नहीं रहते. पळस फुले ही बहरून आली या मातीच्या अंकावरती. यानी ये धरती माता जो है, इसकी जो मिट्टी है वहाँ से क्या आया है, ये फूल बहर के. यानी ये पळस का जो पेड़ है, पळसाचं जे झाड आहे, त्या झाडांना फुलं इतकी लागली आहे की जणू काही पळसाची फुलं बहरून आली. कुसुमे सारी या जगातली, कुसुमयने फूल. जगातील, या जगातली, सारी सर्व, ऑल फ्लावर्स. कुसुमे सारी या जगातली पाहुन त्यांना मनात झुरती. अभी इसका वर्णन देखो कैसे, कि पळस फुलांना बघून, देख के, जो पूरे जग में जो फ्लावर्स है उनके मन में ईर्ष्या पैदा हुई है. क्यों? क्योंकि ये इतने सुंदर दिखाई देते हैं और ऐसा लगता है मातीच्या अंकावरती. तो यहाँ पे अंक यानी नंबर नहीं, चिन्ह नहीं, तो गोदी, मांडीवर मराठीत. पळस फुले ही बहरून आलेली आहेत. फुलांनी बहरलेल्या पळस कसा दिसतोय? शोभून दिसतोय. पळसाची फुलं जमिनीवर पडली. आता बघा, फुलं यावर मी ल वर पॉइंट दिलाय, याचा अर्थ मात्रेसारखाही होतो, ले. म्हणून फूचा उकार हा पहिला लेफ्ट साइडने घेतलाय, म्हणजे लहान, रस्व घेतलाय. पण फक्त एक वचन असेल तर फुलं, ल वर पॉइंट द्यायचा नाही, पण उकार काय येणार आहे, म्हणजे राईट हँडने येणार आहे, म्हणजे दीर्घ येणार आहे. ओके, एवढं लक्षात ठेवायचं. एक वचनाला राईटनी, पण इथे पॉइंट दिल्यामुळे ते अनेक वचन झाले. पळसाची फुले जमिनीवर पडली आहे. वसुंधरेवर पळसाच्या फुलांचा सडा पडलाय. अभी आप बोल, ये वसुंधरा कौन है? वसुंधरा याने हमारी मातृभूमी. तेव्हा कवयित्री म्हणते, जणू ती फुले आनंदाने त्या मातीच्या अंकावर बसलेली आहेत. म्हणजे तिच्या मांडीवर जणू काही ती फुलं बसलेली आहे. आणि हे पळस फुलांचे सौंदर्य पाहून जगातील सर्व पुष्प, कुसुम, फुले मनातल्या मनात झुरत आहेत, द्वेष करतात आहे, ईर्ष्या होऊ येणे, कि देखो कैसे मस्त आइट बॉस से खड़े हैं, जैसे कि गोदी में बैठे, और हम देखो, है ना. सर्व फुले मनातल्या मनात त्यांचा हेवा करत आहे, झुरत आहे, हेवा करत आहेत. पुन्हा याचे एका वाक्यात उत्तर आपण बघूया. मातीच्या अंकावरती कोण बहरून आलंय? पळस फुले. जगातली फुले झुरतील कारण मातीच्या अंकावरती बहरलेली पळस फुले पाहून. विधाने पूर्ण करा. पळस फुले ही बहरून आली. लास्ट इसमें मैंने खाली नंबरिंग दिया था. यहाँ सारी या जगातली कुसुमे, यानी ये इसके
ये है आंसर, ये है, यहाँ पे आंसर लिखना है तो ये ब्रैकेट में जो है वो आंसर है हमारे, और यहाँ पे क्वेश्चन का आंसर है, मीन्स फिल अप। लास्ट देखो, आंब्याच्या मोहरातून आली कोकिळेची सुरेलता। अभी आप लोग देखते हो छोटी छोटी कैरी लगी हुई है, तो मोहर, मोहर यानी छोटे फ्लावर्स आते हैं, उसके बाद कैरी तैयार हो, छोटे छोटे ऐसे आम तैयार होते हैं, उसके बाद उससे ही बड़े। आता या वसंत ऋतूमध्ये काय झालं बरं, वसंत ऋतु में आम को भी छोटे छोटे फ्लावर्स आए हैं, उसे कहते हैं मोहर। आंब्याच्या मोहरातून आली कोकिळेची सुरेल तान। आप लोग देखते होंगे आवाज आता है कोकिल का, वो आम के पेड़ में बैठती है, और यही ऋतु में, यानी अभी चैत्र स्टार्ट होगा, श्री राम नवमी जब रहेगी ना, गुड़ी पाड़वा वगैरह, तब तो उससे और वो कितना सुरेल तान लगाती है। तो यहाँ देखो, आंब्याच्या मोहरातून आली कोकिळेची सुरेल तान। कोकिळेची सुरेल तान ही आंब्याच्या मोहरातून आली आहे। आपको वर्ब लिखना है, थोड़ा सा सर्वनाम वगैरह भी लिखना है। उजाड़ उघडे माळ रानही, गाऊ लागले वसंत गान। बहुत सुंदर वर्णन है। वसंताचे आगमन होतात, अभी वसंत याने वसंत ऋतू, सृष्टीत मोहक बदल होतात। आंब्याच्या झाडालाही मोहर येतो, हिरव्यागार आंब्याच्या झाडावर बसून कोकिळ सुरेल तान घेत असते। सृष्टीचे मोहक हवे हवेसे सौंदर्य अधिकच खुलून येते। उजाड माळराने ही वेगवेगळ्या रंगाच्या पाना फुलांनी बहरून आली आहे। जणू हे सर्व वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहे व वसंत गान गात आहे असे कवयित्रीला वाटते। यानी स्प्रिंग सीजन है, ये जो सृष्टि है इसमें हर तरह के पत्ते, फूल सब, और उसके साथ साथ फलों से भी ये पूरे पेड़ लदे हुए हैं। तो यहाँ पे कौन से फ्रूट का नाम लिया है, आम के पेड़ का लिया है। तो ये भी कैसा है, पूरा ग्रीन हो गया है, उसमें छोटे छोटे फ्लावर्स आए हैं, छोटे आम आए हैं। तो वहाँ वो आम के पेड़ पे बैठ के कोकिल जो है वो गाना गा रही है, और ये सृष्टि का लुभावना जो सौंदर्य है वो अधिक से अधिक बहुत ही सुंदर खिल उठा है। तो इस वजह से जो ड्राइनेस ड्राइनेस आए हैं, हिल पे हो या फील्ड, अपने रान यानी बगीचा हो या कहीं पे भी, तो हर जगह जो ड्राइनेस है वो अभी निकल गया है, और पूरा यानी पर्ण से, फूलों से सजा धजा दिखाई दे रहा है। तो कवयित्री कहती है कि ऐसे लगता है कि सब मिलके वसंत ऋतू का गाना ही गा रहे हैं। एका वाक्यात उत्तर बघा, कोकिळेची सुरेला तान कुठून आली, मोहर आलेल्या आंब्याच्या झाडातून। वसंत गान कौन गाता है, उजाड़ उघड़े माळ रानही, यानी माळरान है, या आप लोग बाहर गांव जाते हो तो हिल्स दिखाई देते हैं, तो हिल्स पे बहुत सारे ऐसे पेड़ दिखाई नहीं देते, पूरा एकदम ऐसा लगता कितना ड्राइनेस आया है, मगर वहीं पे भी पूरा हरा भरा हो गया है। इसलिए कवयित्री को लगता है कि जैसे कि स्प्रिंग सीजन में उसके स्वागत के वास्ते गाना ही गा रहे हैं। तो अभी हम स्वाध्याय जो है आपका टेक्सचुअल स्वाध्याय, उजाड उघडे माळा रानही, इसका स्वाध्याय कारणे लिहा। कवयित्रीच्या मते दाही दिशांना रंग उधळले, कारण वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी। अभी ये है आपका फर्स्ट स्टांजा, तो उसमें ये आया ही है, और पूरी पोयम आपके सामने रहेगी ही क्वेश्चन के वास्ते। जगातील सर्व फुले मनात झुरू लागली, कारण
पळस फुलांचा आपला सेकंड लास्ट, कारण पळस फुले मातीच्या अंकावरती जणू फुलून आली आहे असे दिसत होते. खालील आकृतिबंध पूर्ण करा. लेसन में आकृतिबंध आसान होता है, मगर यहाँ पे देखो ये भी बहुत इजी है. खालील आकृतिबंध. वसंत ऋतूच्या स्वागतासाठी आतुर असलेले घटक. सृष्टी आहे, लिंबोणी आहे, नागफणी आहे, आंबा, वड, घाणेरी, पिंपळ, सांबर, पळस फुले आणि माळरान. ये सब का वर्णन हर एक स्टांजा में किया हुआ है, तो ये सब आपको लिखना है. यदि आपको दिया है कि NE2 NE3, तो उस हिसाब से आपको जो आसान होता है, जिससे स्पेलिंग मिस्टेक नहीं होगा, इस हिसाब से लिखना है. नेक्स्ट क्वेश्चन है, पृथ्वीचे रूप खालील बाबतीत स्पष्ट करा. अभी देखो, वसंत ऋतू आगमनापूर्वी ये क्वेश्चन है, और आगमनानंतर ये क्वेश्चन. तो यानी वसंत ऋतु आने के पहले का कैसा था, ये आएगा आंसर. और बिफोर एंड आफ्टर, आगमनानंतर, तो पहले कैसा था, ड्राई था, बेरड़ और कोरड़. और बाद में क्या हो गया, वसंत गान गाऊ लागली. आने के बाद क्या हुआ, जैसे कि वसंत गान पूरी सृष्टि गाने लगी है. नेक्स्ट क्वेश्चन है आपका, सृष्टीतील खाली घटक वसंत ऋतूच्या आगमनाने कसे सजले ते स्पष्ट करा. तो ये क्वेश्चन IMP करके लिखो. अभी आपके एग्जाम हो या ना हो, मगर नेक्स्ट इसमें भी जो कुछ स्टूडेंट हैं उन्हें भी ये आसान हो जाएगा नेक्स्ट बैच आपसे. तो घटक कौन सा दिया है, लिंबोणी, नागफणी, घाणेरी, पळस फुले. तो लिंबोणी के सामने त्यांचे सजणे, यानी उन लोगों ने कैसा ड्रेसअप किया, जणू गर्द पोपटी वस्त्रे परिधान करून सजली है. ये आपके काव्य पंक्ति में ही आया है. नागफणी कैसे, जर्द तांबडी कर्णफुले घालून सजून आली आहे. घाणेरी कशी सजली आहे, नटून 2 रंगांची चुनरी घेऊन. आता याच्यात तुम्ही एवढं लिहिलं नाही, फक्त 2 रंगांची चुनरी घेऊन लिहिलं तरी मार्क्स मिळतील. पळस फुले ही मातीच्या अंकावर बहरून आली आहे. खालील शब्दांसाठी कवितेत आलेले समान अर्थाचे शब्द शोधा. समानार्थी, भेटवस्तू, नजराणा, सजली, नटुनी, अरुंद रस्ता, शॉर्ट रूट, पाणंद, अंक, चिन्ह. हे चिन्ह जरी असेल तरी या ठिकाणी याचा अर्थ गोदी में बैठे जैसे धरती माँ के, यही इसमें आएगा. मातीच्या अंकावर भरून आलेली आहे. उसके बाद लास्ट 2, भावार्थाधारित, म्हणजे भावार्थावर आधारित. सांबर लाल कळ्यांनी लखडून उभे स्वागता पाणंदीवरी, या ओळीचा संदर्भ स्पष्ट करा. तो इसी में क्या क्या लिखे, ओनली संदर्भ, क्या क्या लिखते हैं. तो ये आपको लिखना नहीं है, आपके ध्यान में रहने के लिए बोला है मैंने. कवितेचं नाव लिहायचं, कवी किंवा कवयित्रीचं नाव लिहायचं. कवितेत काय सांगितले, तो स्टार्टिंग में इंट्रोडक्शन में जो आता है ना, वो लिखना है. संदर्भ मीन्स इंट्रोडक्शन. देख लो, उजाड उघडे माळ रानही या कवितेतील काव्यपंक्ती आहेत. या कवी कोणत्या, या सांबर लाल कळ्यांनी. या कवितेच्या कवयित्री ललिता गादगे आहे, यानी आपको ध्यान में रखना है कवयित्री या कवि के नाम. या कवितेत कवयित्रीने वसंत ऋतूच्या आगमनामुळे सृष्टीच्या निसर्ग सौंदर्यातील बदलांचे मनमोहक वर्णन केलेले. मीन्स वसंत ऋतु, ये वर्ड्स आपका पोयम में आएगा. उसका आनंद किस तरह एक्सप्लेन किया है वो तो देखा ही है, और वो काव्य पंक्ति में भी उस हिसाब से आएगा. तो आप इस कविता में क्या बताया है ये लिख सकते हो. उजाड उघडे माळ रानही गाऊ लागले वसंत गान, या ओळीतील तुम्हाला कळलेला अर्थ सौंदर्य स्पष्ट. आता पुन्हा
कवयित्री ललिता गादगे यांची उजाड उघडे माळ रानही या कवितेत निसर्ग सौंदर्यातील बदलांचे वर्णन केले आहे. हेच तुम्ही संदर्भात लिहिलं तरीही चालणार आहात. शिशिर ऋतू हे लिहायला पाहिजे की किंवा तुम्ही असं ऐसे लिख सकते कि वसंत ऋतू आने के पहले पतझड़ हो जाती है. तो हिंदी में नहीं, मराठी में लिखना है. पानं गळून जातात, झाडांची पानं गळून जातात. आता शिशिर ऋतू हे मला माहिती आहे, तुमच्या लक्षात पटकन आलं नाही तर अशा पद्धतीने लिहा की वसंत ऋतूच्या आधी झाडांची पाने गळून पडतात. शिशिर ऋतूमध्ये संपूर्ण झाडांची पाने गळून पडतात. माळ रानही ओस पडलेली असतात. परंतु वसंत ऋतूचे आगमन होताच विविध रंगांनी पाना फुलांनी निसर्ग बहरून येतो. अशातच माळ रानातील आंब्याला सुद्धा मोहर आलेला आहे. तेही हिरवं झालेलं आहे. बारीक फुले आलेली आहेत आणि त्या आंब्याच्या झाडावरून कोकिळेची सुरेल तान ऐकू येते. जणू माळरानालाही अतिशय आनंद झालाय आणि म्हणून उजाड उघडे माळरानही गाऊ लागले वसंत गान असे म्हटले आहे. यावरून निसर्ग सौंदर्यातील बदल सर्वांना हवा हवासा वाटतो. काही क्वेश्चन्स तुम्हाला दिलेले आहेत, पण त्यामध्ये पोयमचे एक्सप्लेनेशननुसार सेंटेन्स फॉर्म करायचे, म्हणून मी इथे दिलेले नाही. सो लाईक करा आणि सबस्क्राईब करा.